सर 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 ही तुम्ही तुमची फाईल विसरला होता. खूप महत्वाची फाईल आहे आदित्य. ही फाईल जर आज मी विसरलो असतो ना तर मी जिथं जाणार आहे ना तिथं तोंडावर पडलो असतो. थँक्यू अरे माय प्लेजर सर. येतो. आदित्य. येस सर. हे बघ, मला माहिती आहे तू माझ्याविषयी फारसा चांगला विचार करत नाहीयेस. नाही सर, असं काही नाही. म्हणजे प्लीज असं काही उगाच समज करून घेऊ नका. आय एम जस्ट डुईंग माय जॉब. पण जे करतोयस तेच चांगलं करतोय. दिवस कुठं उजाडलाय आज? एवढा मला मान वगैरे देत आहेत बॉस. एवढ्या आनंदात कसं काय? काही स्पेशल आहे का काय माहिती. सर तुम्ही मला परत बोलवलंत ना? काय काम होतं? हो, एक महत्वाचं काम होतं. हां बोला ना सर. हे बघ, आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये वॉटर टँकर सप्लायचं टेंडर भरायचं आहे. ओके. आणि हे सरकारी टेंडर आहे आणि अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि हे आपल्याला टेंडर मिळायलाच पाहिजे. म्हणजे काय आहे, आपले गव्हर्नमेंटचे संबंध वाढतील. वेल दॅट्स ग्रेट सर. पण यात माझा काय रोल असणार आहे? हे टेंडर तूच भरणार आहेस. मी? हो. अरे तुला माहिती आहे टेंडर कसं भरायचं ते. हो माहिती आहे सर. आणि काय आहे, गव्हर्नमेंटचा टेंडर आहे ना, यात काही चूक राहता कामा नये म्हणून मी ही जबाबदारी तुझ्यावर टाकलेली आहे. अरे आदित्य, तू हुशार आहेस आणि मला पूर्ण खात्री आहे रे की ही जबाबदारी तू व्यवस्थित पार पाडशील. ओके सर, डोंट वरी. मी टेंडर आजच्या आज भरतो आणि हे टेंडरही आपल्यालाच मिळेल, मला खात्री आहे. यू विल डू इट. हे एकदा बघून घेशील का? बरोबर आहे ना? म्हणजे दरवर्षी आपण करतो पण तरी. प्रीतम, आपलं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं टेंडर निघालंय तर आपल्याला भरायला लागेल ना ते. हे बघ, दरवर्षी आपण हे टेंडर भरतो आणि दरवर्षी आपल्यालाच मिळतं ते कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे? या वर्षी सुद्धा भरून घे आणि मला असं वाटतं आजची शेवटची तारीख आहे. एकदा चेक कर आणि आजच्या आज भरून टाक टेंडर. ठीक आहे? उगाच राहून जायला नको. हे एकदा वाचून घे श्रीकांत आणि त्याला सांग. आई पण दरवर्षी हे टेंडर दादा भरतो ना. म्हणजे त्याला कशा सगळे डिटेल्स माहिती असतील ना, मग त्यालाच भरू दे, मी कशाला. प्रीतम, मी तुला काम सांगते आणि तू मला ऑप्शन्स काय देतोयस? आणि मुळात आदित्यचा आता किर्लोस्कर इंडस्ट्रीजशी काय संबंध आहे? त्यामुळे हे टेंडर तूच भरायचंय, कळलं? करतो मी. आणि आता ह्यावर मला चर्चा सुद्धा नकोय आणि प्रश्न सुद्धा नकोय. ठीक आहे? आजच्या आज भरून घेते टेंडर. ठीक आहे, करतो. येऊ का? ये ना, वाटते ना. काय ग, तुला कशाला नॉक करायची गरज आहे? दादा हो, म्हणलं तुम्ही काही काम वगैरे करत असाल तर उगाच माझ्यामुळे डिस्टर्बन्स नको म्हणून. अगं काही काम नाही, आता जस्ट ऑफिस मधून आलो आणि सेटलच होत होतो. म्हणूनच तुमच्यासाठी गरमागरम समोसे करून आणलेत. घ्या ना. अगं अगं तू कशाला हे सगळं करतेस? काय गरज आहे? अशी कशी गरज नव्हती. तुम्ही एवढं ऑफिसमध्ये काम केलंय, दमून आला असाल म्हणून म्हटलं की तुमच्यासाठी छान नाश्ता घेऊन जावं. हे घ्या, खाऊन बघा. आणि काय हो दादा, पारू जर इथे असती तर तिने केलंच असतं ना हे सगळं. तुमची काळजी घेतली असती ना. मग आता ती इथे नाहीये तर मी आहे ना, आणि मी तुमची वहिनी. मग आतापासून माझ्या ऑर्डर पाळायच्या. द्या. घ्या, खाऊन बघा कसे झालेत. काय झालं दादा? अगं नाही, काही नाही. मी खूप आधी जेव्हा ऑफिस मधून यायचो ना, तेव्हा आई आहे ना मस्त गरमागरम असे भोपळ्याचे घारगे बनवायचे. वा, इतके इतके चविष्ट असायचे ना ते. म्हणजे मला ती चव आहे ना अजूनही आठवतीये. आईच्या हातचे भोपळ्याचे घारगे म्हणजे देव जाणे, आई परत कधी बनवून दे. एनिवे, मी एक काम करतो, मी थोडं फ्रेश होऊन घेतो आणि मग लगेच खातो. ओके, आलोच.
आज काहीही झालं तरी तुम्हाला आईंच्या हातचे भोपळ्याचे घारगे खायला मिळालंच पाहिजे आणि मी त्यासाठी नक्की प्रयत्न करेन. प्रिया, आई आई अगं राहू दे बसून राहा. तुला बरं वाटत नाहीये का? नाही नाही आई, असं काही नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं मला बरं वाटत नाहीये म्हणून? अगं प्रीतम म्हणाला की प्रियाला बरं वाटत नाही म्हणून बघायला आले तुला. मी डॉक्टरना बोलवून घेऊ का? नाही तर चल आपण जाऊया डॉक्टर. नाही नाही नाही, नको नको नको. तुम्ही कशाला उगाच त्रास घेताय? एवढं काहीच झालेलं नाहीये मला. मी खरं तर प्रीतमनं सांगितलं होतं की कोणाला सांगू नका म्हणून, पण त्यांना काळजी वाटत असावी. पण होतंय काय? माहित नाही आई, अशी ना तोंडाची चव गेलीये माझ्या. मला ना काहीच खावंसं वाटत नाहीये. बहुतेक रात्री ताप आला होता ना, त्यामुळे तोंडाची चव गेली असेल. बघू. नाही आत्ता ताप नाहीये, थंड आहे अंग. नाही नाही आई, आत्ता बरी आहे मी. रात्री ताप आला होता. फक्त ना ते तोंडाची चव गेलीये माझ्या. काय करू कळत नाही हो. मग तुला काहीतरी खायला करून देऊ का? सावित्रीला सांगू का पटकन काहीतरी बनवायला? आई हो, असं कसं सांगणार तुम्ही सावित्री आत्यांना? सावित्री आत्या सुट्टीवर आहेत ना. आणि माझ्या तोंडाला चव येईल असं काहीतरी भोपळ्याचे घारगे वगैरे असं काहीतरी खावंसं वाटतंय मला. पण ठीक आहे, तुम्ही कशाला त्रास घेताय? राहू द्या, मी ठीक आहे, हरकत नाही. अगं त्रास कसला त्यात? वेडी आहेस का? मला सुद्धा आवडेलच की माझ्या सुनेला छान काहीतरी बनवून खाऊ घालायला. खरंच? खरंच. बरं, चल आलेस मी करते, तू आराम कर. हा हो, थँक्यू आई. अरे स्वाती, हा मॅडम, आपल्याकडे लाल भोपळा आहे ना घरात? काही करायचं होतं का? अगं प्रियाला ना घारगे खावेसे वाटतात भोपळ्याचे, म्हणून मी स्वतः तिच्यासाठी करणार आहे. तू मला मदत कर. जा मी भोपळा. आधी बघतो. ह्याची सालं काढून बघ. हो. आणि गुळ कुठे आहे? हो, देतो. अरे